शुभविवाह या मालिकेच्या 7 फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे नाटक करत रागिणी सांगत असते, माझा आकाश आणि भूमी यांच्यावरती मी माझ्या मुलांपेक्षा जास्त प्रेम केलं. भूमी जेव्हापासून आकाशच्या आयुष्यात आलेली आहे ना, त्याच्या आयुष्याचं सोनं झालंय. दुधात साखर मिसळावी तशी ती आकाशमध्ये विरघळून गेली होती. पण देवाने काय यांच्यावरती वेळ आली. ते दोघं जिथे कुठे असतील ना, तिथे सुखात राहू दे असं म्हणत आत्ता रागिणी नाटक करत असतानाच मागून आत्या अशी हाक ऐकू येते. सगळेजण मागे वळून पाहतात तर आकाश प्रत्यक्षामध्ये आलेला असतो आणि तो नाही तर आत्या म्हणत समोर आल्यामुळे जबरदस्त धक्का बसत सगळेच जण मागे वळून पाहतात तर कोबड्या घेऊन आकाश आलेला असतो. आजी माझा आकाश, आकाश बाळा असं म्हणत रडत धावत आकाश जवळ जाते. सगळेच जण आकाशच्या दिशेने पाहतात आणि शोकसभेला आलेली माणसं आकाश जिवंत असं कुजबुजायला लागतात. पौर्णिमाचे धाबे तर दणाणतात. मग इकडे सगळेजण आकाशच्या जवळ आल्यावरती आकाश सगळ्यांकडे पाहतो पण तो काहीच बोलत नसतो. पण आकाशच्या डोळे आणि त्याचा हावभाव याच्यावरून आकाश बरा झालाय हे आपल्याला समजत असतं. पण त्या क्षणाला आकाशला शुद्ध हरपते आणि तो खाली कोसळतो. आकाश खाली कोसळतो तेव्हा सगळेच जण त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन जातात आणि ताबडतोब वर्तक डॉक्टरांना कॉल केला जातो. वर्तक डॉक्टरांना बोलवल्यावरती ताबडतोब वर्तक डॉक्टर आकाशला तपासण्यासाठी येतात आणि आकाशला टेस्ट केल्यावरती वर्तक डॉक्टर सांगतात, म्हणजे यांच्या शरीराला 3 दिवस आधी ज्या जखमा झाल्यात ना, तर 3 दिवसामध्ये त्या हळूहळू भरून निघालेल्या आहेत. त्याच्यावरती थोडाफार इलाज पण झालेला आहे. त्यांच्या मला असं वाटते शुद्धीवरती येईपर्यंत आपण वाट पाहूया. यावरती रागिणी म्हणते, पण या सगळ्या घटनेचा त्याच्या मनावरती परिणाम झाला असेल ना, असं म्हणत ती अजूनही आकाश वेडाच असेल ना किंवा वेडेपणाची सीमा अजून पुढे गेली असेल ना असं विचारण्याचा प्रयत्न करत असते. वर्तक डॉक्टर म्हणतात, म्हणजे काही होण्याची शक्यता आहे. जो प्रकार अपघाताचा घडलाय ना, मला त्याच्याबद्दल समजले. त्या अपघातामध्ये यांना आता किती मानसिक धक्का बसलाय याची आपल्याला अजून कल्पना नाही आहे. पण भूमी मॅडमचं जे झालं ना ते खूप वाईट झालं आणि कदाचित त्या घटनेचा सुद्धा त्यांना खूप मोठा धक्का बसू शकतो. असं म्हणत वर्तक डॉक्टर आपली एक शक्यता वर्तवत आकाशला गोळ्या देऊन त्याला बरं करण्याचे प्रयत्न करत असतात. पण आकाश शुद्धीवरती येईपर्यंत आपल्याला काहीच कळणार येणार नाही असं म्हणत असतात. पण रागिणी सांगत असते, पण डॉक्टर तुमचा अंदाज काय सांगतोय? डॉक्टर म्हणतात, कधी कधी अंदाज वगैरे काही चालत नाही. पेशंट तसा तर नॉर्मल वाटतोय मला, पण मानसिक अवस्था ज्यापर्यंत शुद्धीवरती येत नाही ना तोपर्यंत आपण नाही सांगू शकत. असं म्हणत ते आता रागिणीला ताकास तूर लागू देत नसतात. रागिणीला हे म्हणायचं असतं की आकाश वेडाच असेल ना, अजून तो शुद्धीत आल्यावरती बरा नाही ना होणार. पण मूर्ख रागिणीला माहीत नसतं नियती तिच्यासोबत इतका घाणेरडा खेळ खेळणार असते की ज्याची तिला कल्पना पण नसते. मग वर्तक डॉक्टर जायला निघतात. काही गोळ्या वगैरे लिहून देऊन ते जायला निघतात. तोपर्यंत मानसी सांगत असते, आजी काळजी करू नका. ज्याप्रमाणे आकाशची जो घरी आहेत ना, भूमिताई पण सुरक्षित असेल. आजी म्हणते, माझं पण मन हेच सांगते. आकाशप्रमाणे भूमी पण सुरक्षित असेल आणि लवकरात लवकर ती आपल्या घरी परत येईल. मानसी म्हणते, हो आजी, हे असंच होणार आहे. माधवराव म्हणतात, हो देवा, कुठे जिथे माझी भूमी असेल ना तिला सुखरूप ठेव आणि लवकरात लवकर घरी परत आण. अजूनही आकाश शुद्धीवरती आलेला नसतो. इकडे भूमी जिवंत असते. भूमी एका वाळूच्या ढिगाऱ्यावरती पडलेली असते. म्हणजे बॉम्बस्फोटामध्ये जो बोटीचा स्फोट झालेला असतो त्या स्फोटामध्ये आकाश भूमी दोघं वेगवेगळ्या बाजूला फेकले गेलेले असतात. आकाशला मलमपट्टी केलेली असते कोणीतरी. भूमी अजूनही 3 दिवस तशीच रेतीवरती पडून असते. अजूनही कोणाचंही लक्ष तिच्याकडे गेलेलं नसतं. 3 दिवसानंतर ज्याप्रमाणे आकाश घरी येतो, भूमीला कोणाचंही लक्ष न मिळाल्यामुळे ती वाळूवरती पडून असते. पण त्याच वेळेला काही नाखवा यांचं लक्ष अखेर भूमीकडे जातं. भूमीकडे लक्ष गेल्यावरती ते आता आजूबाजूच्या लोकांना गोळा करून, ए बाय, ये लवकर इकडे, ह्या पोरीला गरज आहे, हिला ताबडतोब आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे असं म्हणत भूमीला आता ते हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची तजवीज करतात. तोपर्यंत रघुकाका तिकडे पोहोचलेले असतात. रघुकाका भूमीला शोधण्यासाठीच आलेले असतात. म्हणजे त्यांना पेपरमधली न्यूज कळलेली असते की महाजन गारमेंटचे सर्वेसर्वा आकाश महाजन आणि त्यांची पत्नी भूमी महाजन यांचा भाटेच्या समुद्रात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. मग याच सगळी घटना आहे, त्या घटनास्थळी नक्की काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी रघुकाका आले असताना त्या नाखवाला आणि रघुकाकांना एकाच वेळेला भूमी दिसते
पण तोपर्यंत नाखवा भूमीला घेऊन हॉस्पिटलला पोहोचतात आणि रघुकाका मागोमाग हॉस्पिटलला जायला निघतात. इकडे तोपर्यंत वर्तक डॉक्टर बाहेर येतात, तर त्यांना सोडण्यासाठी रागिणी आणि अभिजित येतात. रागिणी म्हणते, डॉक्टर, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे तुमच्या मेडिकल प्रॅक्टिसमधला इतक्या वर्षाचा अनुभव काय सांगतो, अशा घटनांमध्ये मानसिक रुग्ण असलेल्या पेशंटसोबत काय होऊ शकतं, त्यांच्या बाबतीत कितपत वाईट काही घटना घडू शकतात, असं म्हणत आपल्याला किती काळजी आहे असा आव आणणारी रागिणी खरं तर आकाशला मुळापासून बरं न होण्यासाठीच हे प्रयत्न करत असते. यावरती वर्तक डॉक्टर पण तितकेच हुशार. भूमीबद्दल त्यांना भरपूर आस्था. ते सांगतात, भूमी मॅडमचं ऐकून मला खूप वाईट वाटलं, पण आकाशच्या मनावरती किती परिणाम झालाय, नक्की काय झालंय, कितवत खोलवर त्यांना ह्या घटनेचा धक्का बसलाय, हे मात्र मी आत्ता नाही सांगू शकत. जोपर्यंत ते शुद्धीवरती येत नाहीत ना, तोपर्यंत यातलं काहीही मला सांगताच येणार नाही, मला काही अंदाजच बांधता येत नाही. वर्तक डॉक्टरांनी रागिणीला काहीही न सांगितल्यामुळे रागिणी चिडते आणि कसला नालायक माणूस आहे हा, म्हणजे भूमीने जमा केलेली सगळी माणसं तशीच, त्यांना न भूमीप्रमाणेच कुणाला ताकास तूर लागू देण्याची सवय आहे. यावरती आकाश परत आल्यामुळे तू इतकी अस्वस्थ का आहेस, असं अभिजित विचारतो. यावरती रागिणी म्हणते, तू घटनाक्रमाचं नीट पडताळा कर. एक एक घटनाक्रम बघितलास ना, तर आकाशचं परत येणं हे तुला पण धोकादायक वाटेल. अभिजित म्हणतो, नाही आई, माझ्या दृष्टीने आकाशचं परत येणं हे आपल्यासाठी एक संधी आहे. कारण तुला तर प्रॉपर्टीच्या पेपरवरती आकाशची सही हवी होती आणि आपला प्लॅन मुळात तोच होता ना, की भूमीला झटक्यात संपवायचं आणि आकाशला घरी आणून हळूहळू मारायचं. मग आत्ता पण आपण ते करूच शकतो की भूमी ऑलरेडी आकाशच्या आयुष्यातून बाजूला गेलेली आहे आणि आकाशला तिळतिळ मारण्यासाठी तो आपल्या हातात आलेला आहे. यावरती रागिणी म्हणते, नाही, मी ज्या घटनाक्रमाप्रमाणे विचार करते ना आणि जो विचार माझ्या मनात भीतीदायक ठरतोय ना, तो विचार जर खरा झाला तर मात्र काही खरं नाही. आणि रागिणीला ज्या वेळेला आकाशने एंट्री केलेली असते तो क्षण डोळ्यासमोर आठवतो. आकाशने एंट्री केली असता आत्तू म्हणून नाही तर आत्या म्हणून बोललेलं तिला आठवतं आणि ती हादरते. या सगळ्यामध्ये परिणाम होण्याच्या ऐवजी जर आकाश बरा झाला असेल तर हातातली प्रॉपर्टी, पैसा, सत्ता सगळं निघून जाण्यासाठी कारणीभूत ठरणार असतं आणि हेच खरं ठरणार असतं ज्याची रागिणीला भीती वाटत असते. आणि त्यापेक्षा जास्त भयानक गोष्ट नियतीने रागिणीसाठी नियोजन करून ठेवलेली असते. इकडे आता भूमीला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. भूमीवरती उपचार करताना डॉक्टर म्हणतात, बरेच दिवस ह्या तशाच पडून असल्यामुळे या जखमा थोड्या वाढलेल्या आहेत, पण याच्यावरती मी उपचार वगैरे सुरू केलेला आहे आणि आता या जखमांना आपण लवकरात लवकर बरं केलं, फक्त यांनी शुद्धीवरती येणं गरजेचं आहे. शुद्धीवरती या आल्या ना की या लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी मदत होईल, पण या शुद्धीवरती जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. मी काही औषधं वगैरे लिहून देतो, पण या औषधं वगैरे घेतल्यावरती पण किती परिणाम होईल हे मात्र आपल्याला काही दिवस थांबूनच पाहावं लागेल. तोपर्यंत त्याच हॉस्पिटलमध्ये भूमी आणि त्या माणसांचा पाठलाग करत रघुकाका आलेले असतात आणि रघुकाका लपून छपून हे सगळं ऐकत असतात. रघुकाकांच्या हातामधून पेपर खाली पडतो. मग ती नाखवा लोक रघुकाकांच्या दिशेने पाहतात आणि कोण आहे हा माणूस, का आपला पाठलाग करतोय, म्हणून आता रागारागात रघुकाकांच्या दिशेने जातात आणि रघुकाकांची कॉलर पकडून एक नाखवा त्याला म्हणतो, तू इथे, तू का रे आमचा पाठलाग करतोयस. रघुकाका काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्याआधी ते भूमीकडे पाहतात. याची डोळी याची देही भूमी जिवंत आहे पाहिल्यामुळे रघुकाका सुटकेचा निश्वास सोडतात. कारण या बोटीमध्ये दोघांचं काय झालंय हे रघुकाकांना काहीच माहीत नसतं. पण भूमी सुरक्षित आहे, तिच्यावरती उपचार चालू आहेत, हे रघुकाकांसाठी खूप महत्त्वाचं असतं. आता मात्र इकडे रघुकाका तिच्याकडे पाहतात. नाखवा विचारत असतात की काय झालं, तू कोण आहेस, तू का पाठलाग करतोयस. रघुकाका सांगतात, मी यांना ओळखतो, या माझ्या मालकीणबाई आहेत. तोपर्यंत इकडे मानसी सांगत असते, आजी, आपण आकाश जिजूंच्या फोटोचा हार काढूया आणि भूमिताईच्या पण फोटोचा हार काढूया का. आजी काही बोलणार तितक्यात तिथे रागिणी येते आणि म्हणते, नाही, भूमीच्या फोटोचा हार काढायचा नाही. आकाशचं जिवंत असणं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण का जाणो भूमीचं काय झालंय ते. आणि आकाशचं जिवंत असणं आणि भूमीचं जिवंत नसणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण या गोष्टीमध्ये इंटरफेअर करायला नको आहे. भूमीची जोपर्यंत खबरबात येत नाही तोपर्यंत हा फोटोचा हार कसा काढायचा ते काही योग्य ठरणार नाही, असं म्हणत रागिणी मात्र मुद्दाम फोटोचा हार न काढण्यासाठी सांगते. कारण आकाश शुद्धीवर येईल, तो सायकल राणीच्या फोटोला हार बघेल आणि त्याला पुन्हा जबरदस्ती
मस्त धक्का बसेल आणि आपला हेतू सफल होईल, हा तिचा हेतू असतो. पण हा हेतू नियती साप उधळून लावणार असते. आता आकाशला हळूहळू शुद्ध यायला लागते. इकडे भूमीवरती उपचार चालू होतात. भूमीसुद्धा हळूहळू ती शुद्धीवर यायला लागते. त्यावेळेला नाखवांना रघुकाका सांगतात, या माझ्या मालकीणबाई आहेत. मी ज्या वेळेला पेपरमधली घटना वाचली ना, त्यांचा शोध घेण्यासाठी आलो, तेव्हा तुमची आणि माझी नजर एकाच वेळेला त्यांच्यावरती पडली आणि म्हणून मी तुमचा पाठलाग करत इथपर्यंत आलो. यावरती या महाजन गारमेंटच्या सर्व आहेत हे नाखवांना समजतं. भूमीवरती उपचार चालू होतात आणि इकडे भूमीवरती उपचार चालू होतात, तिकडे आकाशला शुद्ध यायला लागते. आकाश हळूहळू शुद्धीवरती यायला लागतो आणि आजी म्हणते, ए बाळा काय होतंय तुला? रागिणी म्हणते, ए बाळा बोल ना, काय होतंय तुला? असं म्हणत आकाशच्या अवतीभोवती सगळे असताना आकाश उठून बसतो. उठून बसलेला आकाशच्या तोंडून एकच शब्द येतो, भूमी भूमी. असं म्हणत आकाश शब्द एकच बोलतो आणि या शब्दात सगळं आलेलं असतं. कारण आकाश बरा झालेला आहे. त्याने 2 शब्द असे बोललेत की हे सांगणारा पुरावा आहे, ते म्हणजे आत्या आणि भूमी. आत्तू किंवा सायकल राणी हे उच्चार शब्द नसतात. आता आकाश तर बरा झालाय, भूमी कशी बरी होणार? भूमी आकाशची भेट कशी होणार? रघुकाका याच्यामध्ये आता काय करणार? आणि भूमी कशा पद्धतीने रागिणीचा सगळा माज जिरवणार? येणाऱ्या काही भाग पाहायला फारच इंटरेस्टेड होणार आहेत. शुभविवाह या मालिकेच्या असेच अपडेट्स घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा.